नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं माझ्या YouTube चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी, पगार आणि पेन्शनमध्ये होणार मोठी वाढ, पुढील आठवड्यात सरकार करणार घोषणा। व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्हाला एक विनंती, चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका। चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला। 8व्या वेतन आयोगाची आतुरतेने वाट पाहणाऱ्या लाखो कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे। या वेतन आयोगाच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांचे वेतन आणि निवृत्ती वेतनात पेन्शनमध्ये मोठी वाढ होण्याची अपेक्षा आहे। कर्मचारी संघटनांनी महागाई भत्त्याच्या डीए गणना पद्धतीत बदल करण्याची मागणी केली आहे। महागाई भत्त्याच्या गणनेतील बदलांबाबत सरकारने अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा केली नसली तरी हा विषय बऱ्याच काळापासून चर्चेचा मुद्दा बनला आहे। दरम्यान आयोगाने आपल्या प्रश्नावलीवर प्रतिक्रिया सादर करण्याची अंतिम मुदत वाढवली आहे। विविध संस्था आता 31 मार्च 2026 पर्यंत आपल्या प्रतिक्रिया सादर करू शकतात। महागाई भत्त्याचे सूत्र बदलण्याच्या मागणीबाबत संघटनांचा असा युक्तिवाद आहे की सध्याचे सूत्र हे मूळतः भूतकाळातील महागाई दरावर आधारित होते। आता महागाई वाढत असल्याने गणना पद्धतही त्यानुसार अद्ययावत केली गेली पाहिजे। संघटनांच्या मते पूर्वी लोकांचा खर्च कमी होता, परंतु इंटरनेट, डिजिटल सेवा, शिक्षणाचा वाढता खर्च, वैद्यकीय खर्च आणि इतर विविध खर्चामुळे आता राहणीमानाचा खर्च लक्षणीयरित्या वाढला आहे। सध्याचे सूत्र या सर्व घटकांचा विचार करत नाही। सध्या सरकार 3 सदस्यांचे कुटुंब गृहीत धरून महागाई भत्ता निश्चित करते, मात्र संघटनांचे असे मानणे आहे की ही गणना 5 सदस्यांचे कुटुंब गृहीत धरून केली पाहिजे। 8 दिवसात घोषणा होण्याची शक्यता। सरकार सहसा होळी आणि दिवाळी या सणाच्या आसपास महागाई भत्त्याची घोषणा करते, त्यामुळे महागाई भत्त्यातील वाढीबाबतची घोषणा आता मार्चच्या अखेरीस किंवा एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात होण्याची अपेक्षा आहे। महागाई भत्त्यातील वाढीचे लाभ 1 जानेवारी 2026 पासून पूर्वलक्षी प्रभावाने लागू होतील। याचा अर्थ असा की कर्मचाऱ्यांना थकबाकी म्हणजेच मागील महिन्याच्या वेतनातील फरक एकदाच मिळेल। वरील बाबी व्यतिरिक्त संघटनांनी इतरही अनेक मागण्या मांडल्या आहेत। यामध्ये महागाई भत्ता मूळ वेतनामध्ये विलीन करण्याची मागणी समाविष्ट आहे, जेणेकरून त्यांचा परिणाम निवृत्ती वेतन आणि इतर भत्त्यांवरही दिसून येईल। शिवाय त्यांनी जुनी निवृत्ती वेतन योजना पुन्हा लागू करण्याची मागणी केली आहे। वेतनात लक्षणीय आणि अर्थपूर्ण वाढ सुनिश्चित करण्यासाठी 8व्या वेतन आयोगाच्या शिफारशीमध्ये योग्य असा फिटमेंट फॅक्टर समाविष्ट करण्याची मागणीही त्यांनी केलेली आहे। ॲक्रॉइड फॉर्म्युला काय आहे? ॲक्रॉइड सूत्र हे 1957 साली मांडण्यात आले होते। या सूत्राच्या आधारे किमान मूळ वेतन निश्चित केले जाते। या सूत्रानुसार एका व्यक्तीला दररोज साधारणपणे 2700 कॅलरीजची ऊर्जेची आवश्यकता असते। या व्यतिरिक्त कपडे, घराचे भाडे आणि इतर अत्यावश्यक गरजांसाठीच्या तरतुदींचाही यात समावेश असावा, असे यात नमूद केले आहे। शिवाय या आराखड्यामध्ये 3 सदस्यांच्या एका कुटुंबाचा विचार करण्यात आला आहे। तर मोठी वाढ, जर केंद्र सरकारने कामगार संघटनांच्या मागण्या मान्य केल्या आणि वेतन निश्चितीच्या नवीन सूत्रात बदल केला तर त्यांचे दूरगामी परिणाम होऊ शकतात। याचे कारण असे की जर कुटुंबाचा आकार 3 सदस्यांवरून वाढवून 5 सदस्यांपर्यंत नेला तर किमान वेतन 18,000 रुपयावरून वाढून 30,000 किंवा त्याहूनही अधिक होऊ शकते। शिवाय जर मूळ वेतनात वाढ झाली तर महागाई भत्ता देखील आपोआप वाढेल। त्याचप्रमाणे वार्षिक वेतनवाढीच्या दरातही सुधारणा होऊन तो दर उंचावेल। पुन्हा भेटू एका नवीन अपडेटसह। धन्यवाद।